हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आज मी झालेली आहे रेडी, कारण का मी चाललेली आहे मस्जिद बंदरला. मस्जिद बंदरला म्हणजे एका दुकानात शॉपमध्ये जायचंय. थोडं आता गणपती जवळ आलेत, त्यामुळे थोडंसं शॉपिंग करायचंय मला. तर तिकडे खूप छान भांडी मिळतात, म्हणजे देवाची. तर तीच घेण्यासाठी चालली आहे. मला थोडी भांडी घ्यायची देवांसाठी. तसं काही आर्टिकल्स घ्यायचे आहेत मला पूजेचे. तर त्यासाठीच मी चाललेली आहे मस्जिद बंदरला. तर ऍक्च्युली ते दुकान कुठे आहे ते मी तुम्हाला नंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दाखवेनच, देईनच, टाकीन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आणि त्याचा ऍड्रेस वगैरे सगळं. चला, तर आता आम्ही निघतोय, ट्रेननीच जाणार आहे. तर आम्हाला सीएसटी ला उतरावं लागेल आणि तिथून मग परत एक स्टेशन मागे मस्जिदला यावं लागेल, आणि मग तिथून मग आम्ही वॉकिंग डिस्टन्स आहे की नाही ते मला माहिती नाही, बघूया कसं ते. तर असं 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 आमचं आजचं ट्रॅव्हलिंग असणार. तर आता मी शेअर करते मी कुठल्या दुकानात चालले, काय काय घेणार आहे ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. चला तर मग. तर मस्जिद बंदरच्या ज्या दुकानात मला यायचं होतं त्या दुकानात मी आलेली आहे, आणि खूप उत्साहाने मी ह्या दुकानात आली होती, आणि मला भरपूर काय काय घ्यायचंही होतं. मी आता तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला विदाऊट साऊंड, म्हणजे असं तिकडचं काहीच तुम्हाला केवस दिसणार नाही, किंवा त्या दुकानाबद्दल पण मी जास्त आता काही सांगणार नाही आहे. फक्त हे काही तिकडचे शॉर्ट्स आहेत, थोडेच शॉर्ट्स मी आता दाखवते. ॲक्च्युली मी भरपूर सारं शूट केलेलं, एकन एक वस्तू तिकडची बघितली, सगळ्याचं प्राइसिंग बघितलं, प्रत्येक ए टू झेड मी वस्तूंचं प्राइसिंग तिकडे बघितलं, आणि सगळ्या म्हणजे स्टार्ट टू एंड, दुकानाच्या एंडपर्यंत सगळ्या वस्तू मी बघितल्या, आणि त्याच्या प्राइजेसही बघितल्या. आणि त्याच्यानंतर मग जे काय झालं ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेनच, काय झालं ते. तर मला हाच माझा एक्सपिरियन्स तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचा होता, म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. ॲक्च्युली ह्या दुकानाबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही आहे, त्यामुळे मी इथे जास्त काही तुम्हाला दाखवणार नाही आहे. फक्त थोडेसे ग्लिम्सेस दाखवते, की असंच नाही मी बोलत आहे, मी प्रत्यक्षात त्या दुकानात जाऊन आली, हे त्याचं प्रूफ आहे. मी त्या दुकानात गेली, तिकडे सगळ्या वस्तू बघितल्या, सगळ्याचे प्राइसेस बघितले, आणि मग जे काही मला जाणवलं ते आज मी तुम्हाला तुमच्यासोबत मला म्हणजे शेअर करायचं आहे. तर आता त्याबद्दलच बोलणार आहे मी पुढे. अष्टलक्ष्मी कलर प्लास्टिक वर प्राइस कसं आहे ते? छोटा वाला बाउल जाते छोटा वाला चांगला. $600 है वर्थ नाही होत. पैसे काय मागायचे? चांदीमध्ये पैसे टाकले तर काहीतरी वाटेल ना, हे व्हाईट मेटल मध्ये एवढे पैसे टाकले गरज नाही, गरजच नाही. और जो कम रेंज में बता रहे थे टीवी में,
तर आता तुम्ही नीट ऐकलं असेल तर मी तिला विचारलंय की कमी रेंजवाल्या त्या वस्तू त्या कुठे आहेत, तर ती म्हणाली की त्या संपल्या. तर हे बोलल्याबरोबर मी तिला म्हणाले की मी सुद्धा यूट्यूब करते. आता पुढचं जरा नीट ऐका तुम्ही. मैं भी शूट कर रही हूँ, अभी जो है वो मैं बताऊंगी। आता मी तिला, तुम्ही ऐकलंच असेल, मी तिला म्हणाली मी पण यूट्यूबिंग करते आणि मी माझ्या ब्लॉगमध्ये जे आहे ते मी दाखवणार, जे खरं आहे ते मी सांगणार. आता असं बोलल्यानंतर थोड्याने बघा ती जरा बाजूला गेली आणि तिने त्यांचा वेगळा एक स्टाफमधली अजून एक बाई होती, तिला जाऊन हे सगळं सांगितलं. आणि हे ऐकल्यावर लगेच ती आमच्याशी बोलायला आली. म्हणजे तुम्ही शूट करू नाही शकत, बंद करा वगैरे असं ती आम्हाला बोलायला लागली. आता ते जास्त आम्ही पुढचं शूट नाही करू शकलं, पण एंडिंगला तुम्हाला थोडंसं ऐकायला येईल की तिने आम्हाला सांगितलंय शूट करणं बंद करा म्हणून, नाही तर मी तुमचा फोन काढून घेईन. आता हे जर जेन्युइनली बिझनेस करत असते तर त्यांना भीती वाटली नसती ना माझ्या शूट करण्याची इतकी, बरोबर की नाही. आता ती सारखी सारखी कॅमेऱ्याकडे पण बघते बघा, शूट करतोय आम्ही, कारण का ती दुसऱ्या बाईला सांगून आली आहे की लोक असं असं शूट करतायत आणि सांगणार आहे की इथे त्या रेंजमधली वस्तू नाही आहेत म्हणून. आणि आता थोड्या वेळाने लगेच ती बाई आता येईल बघा आणि ती सांगायला लागेल की तुम्ही करू नका म्हणून, शूट कशाला करताय. आणि प्रत्यक्षात तिने स्वतःच आम्हाला सांगितलं, तुम्हाला नीट ऐका शेवटचे तिचे शब्द, की ती आमची टीम है म्हणे, वो हमारा टीम है, वो हमारी टीम ही शूट करती है और उन्हें हम अलाउ करते हैं शूट करने के लिए. नीट ऐका बघा. म्हणजे हे असा स्कॅम करतात बघा ही लोक, म्हणजे सेल करण्यासाठी काहीही सांगतात. यूट्यूब के लिए अभी सब आके करके जाते हैं आपके ब्लॉग, वो देख के ही आए हम लोग। ओके मैत्रिणींनो, तर काल मी जाऊन आली काळबादेवीला. मला जायचं होतं, मी सांगितलं आम्ही मस्जिद बंदरला उतरणार आणि त्या शॉपमध्ये जाणार आहोत. तुमच्यासोबत भरपूर काय काय शेअर सुद्धा करायचं होतं मला, पण झालं काय ना, म्हणजे एक छोटासा स्कॅमच झाला माझ्यासोबत. कारण का तुम्हाला माहिती आहे, मी सुद्धा म्हणजे भरपूरशा त्या शॉपबद्दल भरपूरशा रील्स बघितल्या, बरेच व्हिडिओज बघितले आणि त्याच्यामध्ये एवढं कौतुक केलं गेलं होतं, छान छान वस्तू दाखवल्या गेल्या होत्या. ऑब्व्हियसली वस्तू तर छानच आहेत, पण इतक्या कमी रेटमध्ये वगैरे दाखवल्या गेल्या होत्या. तर म्हटलं चला मी पण जाते, काय मला शॉपिंगही करायचं होतं. म्हटलं शॉपिंग करता करता आपणही थोडं एखादा व्हिडिओ बनवून टाकूया आणि माझ्या मैत्रिणींबरोबर सुद्धा मी शेअर करते तिकडचं कलेक्शन कसं आहे, मी कितीला वस्तू घेतल्या, काय घेतल्या आणि काय काय घेतलं, ते सगळं मी शेअर करतच असते, तुम्हाला माहितीये. तर असा विचार करूनच मी त्या शॉपमध्ये गेलेली. बरेचसे त्याआधी मी रील्स वगैरे बघितले होते त्या शॉपबद्दल आणि मला सुद्धा उत्सुकता होती, बरंच काय काय घ्यायचं होतं मला त्या शॉपमधून. तर अगदी स्वस्त स्वस्त रेट त्याच्यामध्ये दाखवले गेले होते. हे अगदी 50 रुपयापासून 200 रुपये, 100 रुपये, 300 रुपये असे आर्टिकल्स दाखवले गेले होते. तर म्हटलं चला आपण असं स्वस्तातलं घेऊया. पण इतकंच की माझा खूप हिनमोड झाला तिकडे जाऊन. कारण का तिकडे गेल्यानंतर मी जेव्हा एक एक प्राइजेस विचारले, ते ऍक्च्युली दुकान कसलं आहे ते मी तुम्हाला पहिले सांगते. ते दुकान आहे जर्मन सिल्वर आर्टिकल्सचं, म्हणजे सगळे पूजेचे आर्टिकल्स मिळतात तिकडे आणि बरेचसे असे म्हणजे होम डेकोरचे वस्तू वगैरे मिळतात. तर तिकडचे पाट वगैरे जरा जास्त व्हायरल झाले होते. पाट होते तिथे स्वस्तामध्ये, जे 100ला दाखवले होते ते 200 रुपयाला वगैरे होते तिकडे. पण बाकीचे आर्टिकल्स म्हणाल तर 50 रुपयापासून सुरू होणारं वगैरे तर ते काहीच नव्हतं. सगळं 1000 आणि 1000च्या पुढे 800-900 असे पण होते आर्टिकल्स. तर बरंच मी अख्खं दुकान शोधलं, बघत होते, सगळं बघते तर किमती तशा हायफायच होत्या. मग म्हटलं आता काय करू आता मी, आणि एक तर गर्दी एवढी की त्यांनी एवढं व्हायरल म्हणजे एवढी हवा झाली ना त्या दुकानाची की भरपूर सारी गर्दी झाली होती. आणि तिकडे जाऊ तो म्हणजे आता मला पण प्रश्न पडलेला, आता एवढ्याला दाखवलं मग त्या वस्तू कुठे, ते स्वस्तवाला कुठे. तर मी त्या दुकानवालीला विचारलं सुद्धा की तुम्ही जे आता रील्समध्ये वगैरे दाखवताय, परत तुमच्या व्हिडिओजमध्ये, लॉंग व्हिडिओजमध्ये पण ते दाखवतायत एवढ्या स्वस्तात वस्तू वगैरे, म्हटलं त्या वस्तू आहेत कुठे. आता हे सगळं मी विचारलं, एवढे बाउल विचारले तरी 800 रुपये, 900 रुपये, 1200 रुपये, 1300 रुपये. म्हटलं मग ते स्वस्तवालं गेलं कुठे, ते आहे कुठे. त्यामुळे ते संपून गेलं.
म्हटलं, अरे आत्ताच तुमचे रील्स वगैरे आता आता यायला लागले आणि लगेच संपून सुद्धा गेलं. तर म्हटलं ठीक आहे. तर मी बघितलं तर सगळे महागातलंच होतं. त्यामुळे मी जास्त काही शॉप नाही, एकच वस्तू घेतली मी तिकडून. पण तिकडचं आता मी हे सगळं विचारल्यानंतर म्हणजे रेट असं कसं मग एवढं तुम्ही स्वस्त वगैरे दाखवता तर त्याच्यातलं एकही आयटम नाही. तर ते म्हणत आता त्याच्यात किती खरं किती खोटं ते मला माहिती नाही. माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मला जे दिसलं, मी जे अनुभवलं ते मी तुम्हाला सांगते. तर माझा अनुभव तर बिलकुल चांगला राहिला नाही त्या शॉपबद्दल. तर म्हटलं चला आता जसं आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि मी खोटं तर सांगणार नाही. जे काय आहे ते मी खरं खरं तुमच्यापर्यंत नेते आणि जे मला पर्सनली आवडतं, मला जे पटतं तेच मी तुम्हाला दाखवत असते आणि तेच तुमच्यापर्यंत मी पोचवत असते. तर म्हणून मग म्हटलं मी त्या शॉपचा बिलकुल व्हिडिओ वगैरे केला नाही. तर तिकडे माझा अगदीच हिनमोड झाला आणि तिथला स्टाफ पण मग आता मी असं बोलल्यानंतर की मी ब्लॉगर आहे वगैरे ते बोलल्यानंतर मग तिकडच्या एका स्टाफने पण व्यवस्थित ट्रीट नाही केलं मला. म्हणजे त्यांना अगदी भीती वाटली आणि मी बोलायला लागली ना एवढे कमी वस्तू तुम्ही दाखवल्या आणि मग आता म्हणजे कमी स्वस्तातल्या वस्तू तुम्ही दाखवल्या आणि आता कसं महागात सगळंच महाग आहे तुमच्या इकडे. तर मग ते बोलल्यानंतर मग तिला एकदमच ती जरा पॅनिक झाली आणि मग ॲरोगंटली बोलायला लागली ती ऍक्च्युली माझ्याशी. तर म्हटलं म्हणजे मी तुमचा मोबाईल काढून घेऊ शकते, फोटोज डिलीट करू शकते, म्हणजे तुम्ही जे काही शूट केले ते. म्हटलं सॉरी, माझ्या मोबाईलला तुम्ही हात नाही लावू शकत आणि तुम्ही काय इथे कुठलं कॅमेरा शूट चालणार नाही वगैरे असं दिलं नाही. आणि तोपर्यंत सगळं चालत होतं त्यांना. मी शूट करत होते म्हणजे माझे मिस्टर शूट करत होते. तर हर्षद शूट करत होता म्हणजे. तर तोपर्यंत त्यांना सगळं चालत होतं आणि आता हे असं बोलल्यानंतर मग लगेच त्यांना प्रॉब्लेम झाला माझ्या शूट करण्याबद्दल आणि खूप ॲरोगंटली ती बोलायला लागली वगैरे. तर मग हर्षदनी तर आम्हाला तसं भांडायचे वगैरे काय कुठे जाऊन असं सवयच नाही. त्यामुळे आम्ही बंद केला. ठीक आहे म्हटलं, नाही करत शूट. ओके. तर बोलण्याच्या नादात मी मेन दुकानाचं नावच तुम्हाला सांगितलं नाही. तर दुकानाचं नाव आहे संभव सिल्वर. तर तुम्हाला कळलंच असेल किती हल्ली व्हायरल होत आहे अगदी आणि किती स्वस्तामध्ये लोक अगदी पळताना धावत जाऊन घेताना वगैरे असे स्वस्त स्वस्त आयटम्स घेऊन जाताना वगैरे असं दाखवत आहेत. तर तसा माझा एक्सपिरियन्स तरी तसा नाही राहिला. तर मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते. मी काय अनुभवलं आणि तिकडे मीच नाही तर माझ्यासोबत जेवढे कोणी आलेले आहे ना बायका, त्या सगळ्यांनी सेम त्यांचा पण रिप्लाय तोच होता, त्यांचा पण अनुभव तोच होता माझ्यासारखाच. त्यांनाही म्हणजे कितीतरी जण काहीही न घेता त्या दुकानातून बाहेर निघाले. तर म्हणजे हिनमोड झाला लोकांचा, बऱ्याचशा लोकांचा हिनमोड झाला की अरे स्वस्त म्हणून ते घ्यायला आलेले आणि स्वस्त तिथे काहीच नव्हते आणि त्यामुळे मग ते तसेच बाहेर पडले. काही जण नाईलाजाने थोडंसं आपलं काहीतरी मग एखादी वस्तू घेऊन ते आलोच तेवढ्या लांब तर मग एखादी वस्तू घेऊन बाहेर निघाले होते. वस्तू आहेत ठीकठाक आहेत पण तशाच वस्तू. मग मी काय केलं ना, मी बाहेर निघाले म्हणजे खूपच मला, कारण की तिकडे सगळ्यांचाच इनवोट होत होता. ते सगळे मग तिकडच्या बायका मग माझ्याशी बोलायला लागल्या, अरे नाही खरंच ते जे दाखवलं त्याच्यातलं काहीच नाही. नेमके आमच्या ओळखीचे पण एक तिकडे होते, ते पण असेच म्हणजे रिटर्न गिफ्ट वगैरे घेण्यासाठी तिकडे आले होते. तर स्वस्तातले असे काही आर्टिकल्स मिळतील म्हणून, पण त्यांना सुद्धा तिकडे तसं काहीच भेटलं नाही. ते पण रिकामे हातीच दुकानातून बाहेर पडले. आणि काही लोक म्हणजे काय नाईलाज म्हणून आता आलो जाऊ तिथपर्यंत एवढ्या लांब तर काहीतरी एखादं बाहेर निघावं, जसं मी केलं. मी पण एक वस्तू घेऊन बाहेर निघाली म्हणजे कारण की मी कस्टमर म्हणूनच गेलेली, मी काही ब्लॉग करण्यासाठी ॲज सच अशी काही गेली नव्हती त्यांच्या दुकानाचा. आणि मी एरवी सुद्धा तुम्हाला माहिती आहे मी जे जे काही करत असते ते तुमच्यासोबत शेअर करत असते. माझं शॉपिंग, पुन्हा माझे DIYs, माझं कुकिंग, हे सगळं मी माझ्याशी रिलेटेड जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर तसंच म्हटलं चला माझी ही शॉपिंग सुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया आणि चांगली वाटली तर तुम्हालाही त्याचा उपयोग होईल, फायदा होईल, तुम्हालाही घेता येईल तिकडे जाऊन. म्हणून मी तो ब्लॉग शूट करण्याच्या याच्याने मी गेलेली आणि म्हणून थोडंसं शूटसुद्धा केलेलं मी. तर थोडेसे फुटेजेस मी तुम्हाला दाखवीन सुद्धा, माहिती नाही मला. तर म्हटल्याप्रमाणे मी जास्त काही दाखवणार नाही त्या दुकानामधलं, पण ठीक आहे. तसं मग एकदम मूड ऑफच झाला आमचा. आम्ही बाहेर आलो आणि आमच्यासोबत ते ओळखीचे होते, मग ते पण आम्ही बाहेर पडलो. आणि मी म्हटलं बाहेर पडल्यावर ना आपली जी काळबादेवीचा जो रोड आहे तर त्या रोडला
बाहेर पडल्यानंतर भरपूर अशी जर्मन सिल्वरची दुकानं आहेत. म्हणजे अगदी रोड साईडला अशी बाहेर घेऊन, दुकानाच्या बाहेर सुद्धा घेऊन बसलेले असतात आणि त्यांच्याकडे खरं सांगते ह्यांच्यापेक्षाही अर्ध्यापेक्षाही कमी किमतीमध्ये आर्टिकल्स, असे जर्मन सिल्वरचे आर्टिकल्स मिळतात. ॲक्च्युली जर्मन सिल्वर आहे काय, ते तर सिल्वर नाहीच आहे. ते सिल्वर त्याला म्हटलं जातं कारण का त्याचा कलर सिल्वर व्हाईट आहे म्हणून. ॲक्च्युली ते ॲलॉय आहे, म्हणजे मिश्रण आहे काही धातूंचं. जसं की त्याच्यामध्ये कॉपर आहे, झिंक आहे, निकेल आहे, अशा ह्या धातूंचं ते मिश्रण आहे आणि ते सिल्वर व्हाईट दिसतं. टिकायला चांगलं आहे, रस्ट फ्री आहे, त्यामुळे ते चांगलं लॉंग लाईफ आहे त्याला. आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून हे असे आर्टिकल्स वगैरे बनतात, भांडी बनतात, परत तुमचे कटलरी वगैरे ते सगळं बनतं. बरेचसे हे तर हे ॲलॉय आहे, त्यामुळे ते स्वस्तात आपल्याला मिळतं. हे काही सिल्वर नाही आहे, त्यामुळे हे स्वस्तामध्ये मिळून जातं. तर मला रोड साईडला इतकं छान मिळालं, तर मग असो. तर माझा एक्सपिरियन्स मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. मी अगदी तावातावानी, म्हणजे अगदी खुश होती. मला ते दुकानात जायचं म्हणून अगदी मी खुश होती. मला भरपूर शॉपिंग पण करायचं होतं, पण तसं काहीच झालं नाही. तर म्हटलं तर हा माझा जो एक्सपिरियन्स आहे तो पण तुमच्यासोबत शेअर करावा आणि तुमच्यापर्यंत पोचवावा, की मग असं नसावं ना. म्हणजे आणि नंतर बोलता बोलता ती बाई काय म्हणाली माहिती आहे का, की त्यांच्याकडे त्यांचीच टीम आहे जी हे ब्लॉग बनवतात, व्हिडिओज वगैरे बनवतात. ही सगळी त्यांची टीम आहे आणि त्यांच्या टीमकडूनच हे सगळं व्हायरल केलं जातं. तर त्यांची टीम व्हायरल करणार म्हणजे मग तुम्ही समजलंच असाल ना. बट ऑब्वियस आहे, तर मी समजून गेले हे काय प्रकार आहे तो. एनिवेज, तर हेच मला सांगायचं होतं, तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर ठीक आहे. तर आता बाहेर आल्यानंतर मी काय शॉपिंग केलं. मग आम्ही क्रॉफर्ड मार्केटला गेलो. म्हटलं ठीक आहे, आता एका इथून नाराजी मिळाली तर काय आहेत, आपलं मुंबईतलं मार्केट काय कमी नाही आहे ना, भरपूर सारं आहे. तर आणि क्रॉफर्ड मार्केट अगदी जवळच आहे. म्हटलं आम्ही क्रॉफर्ड मार्केटमध्ये शिरलो. तिकडे पण रोड साईड जी दुकानं आहेत तिथून सुद्धा थोडं शॉपिंग केलं. तर मी काय शॉपिंग केलं ते तर मी तुमच्यासोबत शेअर करते. हा बॅड एक्सपिरियन्स पण मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि आता माझं छान छान शॉपिंगसुद्धा तुम्हाला दाखवते. चला शॉपिंग दाखवते तुम्हाला. ओके, तर आता त्या संभव सिल्वरमधून मी काय घेतलं तर मी ही अशी उरली घेतलेली. मी अनपॅकसुद्धा नाही केली, कालच जाऊन आले. म्हटलं चला, तर काल आम्हाला यायला ॲक्च्युली खूप उशीर झाला, खूप लेट झालं. मग म्हटलं ठीक आहे, उरलेला व्हिडिओ आपण उद्या करूया आणि उद्याच तुमच्यासोबत म्हणजे शेअर करीन की मी काय घेतलं आहे, काय नाही आणि माझा अनुभव कसा राहिला. आणि ते येईपर्यंत आम्हाला अक्षरशः 12 वाजले. खूप फिरलो आम्ही तिकडे आणि शिवाय मी तुम्हाला सांगितलं ना ओळखीचे पण भेटले होते, त्यामुळे बोलण्यामध्ये वगैरे वेळ गेला आमचा बराचसा. आणि नंतर मग भरपूर क्रॉफर्ड मार्केटला वगैरे आम्ही फिरलो. तर ही अशी आहे ती उरली. तर मला गणपतीसाठीच ॲक्च्युली सजावटीसाठी बरंच काय घ्यायचं होतं असं मी ठरवलेलं, जे असं त्या व्हिडिओमध्ये वगैरे बघितलेलं ना. तर त्याच्यापैकी ही पण एक वस्तू, तर ही मला बाकी कुठे तर नाही दिसली. तर हे मी 1320ला घेतलेलं आहे. ही उरली. ही पाणी वगैरे ठेवण्याची नाही आहे, जस्ट डेकोरेटिव्ह उरली आहे ही. असे स्टँड आहे त्याला मस्तसा, असे पाय आहेत आणि अशी डिझाईनची उरली आहे. अरे बापरे, इथे जॉईंट पण नीट नाही आहे बघा. हा जॉईंटसुद्धा नीट नाही आहे. नीट दाखव एकदा. हे पण हा जॉईंटसुद्धा नीट नाही आहे इकडे. हा ते हाताला लागू शकतो. जाऊ दे. एनिवेज, मी परत तर काय त्या शॉपमध्ये जाणार नाही आहे. कितीला आहे? 1320ची आहे ही. आणि नुसतंच जर्मन सिल्वर म्हटलं जातं म्हणजे ते काय सिल्वर नाही आहे. सिल्वरचं एवढंसं पण नाही आहे, नसतं याच्यामध्ये. जसं मी सांगितलं हे ॲलॉय आहे 3 धातूंचं आणि ते 3ही धातू स्वस्तच मिळतात म्हणून त्यांना ते परवडतं स्वस्तात विकायला. पण ॲपिरियन्स त्याचं जे आहे ना ते सिल्वरसारखं आहे म्हणून त्याला सिल्वर म्हटलं जातं. ठीक आहे. तर आता मी बाहेर पडल्यानंतर मग काय घेतलं ते तुम्हाला दाखवते. तर बाहेर पडल्यानंतर मी हे असं एक मला छानसं वाडगं दिसलंय बघा, मस्त डिझाईन केलेलं आहे छानसं असं. हे सुद्धा जर्मन सिल्वरचंच आहे. तर हे मला कितीला मिळालं असेल सांगा बरं. म्हणजे बघा, गेस करा तुम्ही.
हे मला मिळालेलं आहे 200 रुपयाला, फक्त 200 रुपये. हे सुद्धा जर्मन सिल्वरच आहे. तर हे मला बाहेरच्या एका शॉपमध्ये मिळालं. परत ही गौमाता अशी घेतली आहे मी, छानशी. आता मी खोलत नाही कारण का मला ही ठेवून द्यायची आहे, मी सध्या वापरणार नाही आहे. तशी छानशी गौमाता आहे, मस्त अशी. गाय वासरू आहेत तिकडे. तर हे मला फक्त 100 रुपयाला मिळालेलं आहे, फक्त आणि फक्त 100 रुपये. हे सुद्धा जर्मन सिल्वरच आहे, त्याची गॅरंटी पण तेवढीच, शाईनही तेवढीच, आणि तेवढेच वर्ष हे सुद्धा टिकणार आहे. तर मग ह्या 2 वस्तू मी घेतल्या. आणि अजून एक वस्तू घेतली आहे. तर हे असे 2 हत्ती घेतलेले आहेत मी. तर म्हटलं लक्ष्मीपूजन वगैरे आणि लक्ष्मी मातेची पूजा वगैरे मी करत असते ना, तर म्हटलं हे असे सजावटीसाठी हत्तीसुद्धा घ्यावेत. तर हे असे 2 हत्ती घेतलेले आहेत मी लक्ष्मी मातेच्या बाजूला ठेवण्यासाठी. दाखवते मी तुम्हाला ओपन करून. ओके, तर हे सुद्धा जर्मन सिल्वरमधलेच आहेत. हे 2 असे जास्त जड पण नाही आणि अगदी हलके पण नाही असे आहेत. हे असे 2 हत्ती मी घेतलेले आहेत सजावटीसाठी. तर हे एक मला मिळालं, छान वाटलं, मग घेतलं. आणि हे मला जोडी 400 रुपयाला मिळालेली आहे, 400 रुपयाला जोडी. तर हे असं मी शॉपिंग केलं आहे. आणि परत मी घेतलेलं आहे गणपतीसाठी वगैरे हे असं छत्र घेतलेलं आहे, छानसं असं मस्तसं छत्र घेतलेलं आहे. तर हे सुद्धा मला 400 रुपयाला पडलेलं आहे. हे सुद्धा 400 रुपयाचं घेतलेलं आहे. छान आहे ना. तर हे पण मला आवडलं, सुंदर वाटलं. म्हटलं गणपतीच्या वर वगैरे असं डेकोरेशन. तर बघू कसे आयडिया सुचत जातील त्याप्रमाणे डेकोरेशन मी यावर्षीचं करणार आहे गणपतीचं. तर हे घेतलं आणि मग क्रॉफर्ड मार्केटला गेलो पुढे पुढे चालत. तर मग तिकडे मी हा एक असा बॅकड्रॉप घेतलेला आहे बघा फ्लॉवर्सचा. ते असं प्लास्टिक मेश आहे आणि त्याच्यावर हा असा बॅकड्रॉप फुलांचं तयार केलेला आहे. खूप सुंदर आहे हे कलर आणि मला इतकं छान वाटलं ना. आणि फुलं म्हटलं की मला आवडतंच. म्हटलं चला ही एकच शीट बास होईल. मग ही 300 रुपीजची ही एक शीट आहे, 300 रुपयाला मला पडली. तर एक मला बास होईल. माझा गणपती काही जास्त मोठा नाही आहे, छोटासाच गणपती आहे. म्हणजे माझ्या घरचीच मूर्ती आहे, ती मी ठेवत असते तिकडे. गणपती असं नाही, प्राणप्रतिष्ठा वगैरे काही करत नाही. तर हा बॅकड्रॉप मी लावणार आहे म्हणून मी हा बॅकड्रॉप घेतला आहे. आणि शिवाय हे असं फरचं कापड घेतलेलं आहे, 1 मीटर आहे ही फरचं कापड. तर मला व्हाईटमध्ये अशी फर हवी होती. त्याचं मी काहीतरी बनवणार आहे, ते मी तुम्हाला बघू नेक्स्ट काही पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघालच. त्याचं मी काय बनवेन वगैरे, कसं यूज करणार आहे या कपड्याचा ते तुम्हाला दाखवेनच, मी तुमच्यासोबत शेअर करीन. तर हे कापड मी घेतलेलं आहे 160 रुपये मीटर. 160 रुपये मीटर हे कापड आहे. हे डबल आहे, हा सिंगल नाही, डबल आहे. तर 160 रुपयाला हे वेल्वेटचं कापड घेतलं आहे. परत ह्या अशा लटकन, तिकडे ना बरेच होलसेलची दुकानं आहेत ना, तर ह्या अशा लटकन घेतलेल्या आहेत. या 12 लटकन आहेत अशा मण्यांच्या मस्त. ह्याचं पण असं डेकोरेशनमध्ये उपयोग होईल म्हणून घेऊन ठेवल्या आहेत. या 200 रुपयाला मिळाल्यात मला, फक्त 200 रुपयाला 12 लटकन. तर मणी वगैरे क्वालिटी म्हणाल तर खूप छान आहे याची. तर हे घेतलं. आणि हे असे पॅच घेतलेत, हे पूर्ण मण्यांनी भरलेले आहेत. हा असे मस्त मण्यांनी भरलेले आहेत. तसे मोरपिसाचे पॅच आहेत. हे मोरपिसाचे पॅच आहेत, मला खूप जास्त आवडले. मला हवेच होते ॲक्च्युली, पण इथे असं तुम्ही म्हणजे आपल्या लोकल मार्केटमध्ये घ्यायला गेलं ना, तर एक पॅच हा 80 ते 100 रुपयापर्यंत मिळतो. तर मला हे 6 पॅचचं पॉकेट पूर्ण हे पाऊच मिळालं आहे. त्याच्यात 6 पॅच आहेत आणि ते मला मिळाले आहेत 220 रुपयाला. तर 220 रुपयाचं हे पॅकेट आहे, 6 पॅचेसचं. तर चांगलं मिळालं ना. तर हे सुद्धा मला डेकोरेट करायला, म्हणजे बघू कृष्णाच्या डेकोरेशनच्या वेळेस मी हे यूज करीन. तर कसं जमतंय माहिती नाही.
ते घेऊन ठेवले, आवडले. म्हटलं एवढ्या स्वस्तात तर मिळणार नाही, कारण का आमच्या इकडच्या दुकानात मी बघितलेलं महाग आहेत तिकडे, म्हणून मग हे घेऊन ठेवलं. तर हे असं होतं माझं शॉपिंग. असं सगळं शॉपिंग केलं, भरपूर फिरलो, भरपूर बघितलं, छान छान वस्तू होत्या. अरे हो, एक मेन हायलाईट तुम्हाला दाखवायचं राहिलं, मी काय घेतलं आहे. तर तिकडून एक छानशी वस्तू घेऊन आलेली, मला खूप जास्त आवडलं. ऍक्च्युली मला असं ते बनाना लिफ्टचं येतं ना, मोठं प्लांट, ते घ्यायचं होतं. तर त्याची किंमत होती 4,500 रुपये. म्हटलं नको, आता तरी सध्या तरी नको. तर मला एक त्याचं सबस्टिट्यूट मिळालेलं आहे, आणि ते आहे हे जास्त छान आणि इतकं रिअल वाटतंय ना ते. आणि त्याचा जो ग्रीन कलर आहे ना, तो इतका आय सुदिंग आहे. आणि त्या कृष्णाच्या शेजारी ना असं इतकं मस्त असा फेस्टिव्ह लुक आलाय त्याच्याने. अगदी असं वाटतं की मस्त घरात पूजा बिजा आहे की काय. तसं कर्दळीचा वगैरे कसा लुक येतो ना, तसा लुक आलाय ना कर्दळीच्या झाडासारखा. तर तसं वाटतंय. आणि अगदी ते कट्स वगैरे पानाला, त्याचं थोडंसं सुकलेलं असं पान, तसं कलर असं खूप छान बनवलेलं आहे. मेकिंग खूप छान आहे त्याचं, आणि मस्त वॉशेबल आहे, छान आहे. तर हे प्लांट मला खूप जास्त आवडलं, आणि हे मला फक्त 400 रुपयाला मिळालेलं आहे. 400 रुपीज मध्ये मी हे प्लांट घेतलं. म्हटलं कृष्णाच्या शेजारी, म्हणजे इमॅजिन केलं कृष्णाच्या शेजारी जे पॉट आहे ना, असं मोठं पॉट आहे. तर म्हटलं ह्याच्यात खूप छान दिसेल, म्हणून मग हे प्लांट घेतलं. आणि ते ऍक्च्युली खूप छान दिसतंय. आता कॅमेऱ्यात किती चांगलं दिसतंय मला माहिती नाही, पण ऍक्च्युअल मध्ये बघायला इतकं छान वाटतंय. आम्हाला तिघांनाही खूप जास्त आवडलं, हो ना राज? हो, खूप जास्त मला खूप जास्त आवडलं. म्हणजे ते बघायला एकदम हॉलचा लुकच चेंज झालाय त्याच्यामुळे. तर खूप जास्त आवडलं. आता माहिती नाही मी कायम ठेवीन की नाही माहिती नाही, कारण खूप मला आवडलंय. तर मी असं फेस्टिवल्सलाच ठेवीन का नेहमीच ठेवीन मला माहिती नाही. आता सध्या तरी मी ठेवलंय ते, कारण त्याचा कृष्ण जन्म वगैरे येतच आहे, गणपती येत आहेत. तर म्हटलं राहू दे, आता सध्या इथे ठेवते, छानच वाटतंय. ओके. तर असं होतं माझं शॉपिंग, आणि असा होता माझा अनुभव. तर मी तुमच्यासोबत जेन्युइनली ज्या मला पटतं ना तेच शेअर करत असते, हेच मला सांगायचंय. आणि महाग असावं ना, का नसावं, महाग वस्तू असतात, क्वालिटी असते, त्याप्रमाणे वस्तू महागही असतात. पण जे आहे ना ते दाखवावं माणसाने, उगाच खोटं काहीतरी करून ते मला पटत नाही. किंवा म्हणजे जे काही आहे तर संपल्याही असतील वस्तू, मला माहिती नाही, पण माझा एक्सपिरियन्स तर तो बॅड राहिला. त्यामुळे मग असं मला ते नाही आवडत. तुमच्यासोबत उगाच काहीतरी शेअर करायला मला नाही आवडत. मी जे आहे तेच तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्हालाही काय वाटतं, तुमच्याही रिप्लायज मला येऊ द्या. काय तुमचं म्हणणं आहे ते मलाही समजू द्या. काय वाटतं तुम्हाला हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगू शकता. चला तर मग भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.